आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्या, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांची मागणी। नाशिकमधील महिला अत्याचारातील आरोपी अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे। या प्रकरणाने महिला सुरक्षा, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। अशोक खरात यांच्याशी संबंधित गंभीर आरोपांमुळे सामाजिक संताप उसळला आहे। अशोक खरात या भोंदूबाबाने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान या मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। अत्याचाराच्या संवेदनशील प्रकरणात महिला आयोगाची भूमिका निष्क्रिय असल्याचे समोर येत आहे। त्यामुळे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने राजीनामा द्यावा अथवा सरकारने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे अशी मागणी शेकापच्या वतीने शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे। आज आपण पाहिलं तर दर मिनिटाला महिलांविरोधात 2 गुन्हे दाखल होत आहेत आणि अशा वेळी रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांचे आपल्याला संबंध दिसतात क्रिमिनल अशोक खरात यांच्यासोबत। खरंच या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तातडीने त्यांची नैतिकता म्हणून रुपाली चाकणकरांची या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करते आणि या सरकारला विनंती करते की खरातांवर आणि चाकणकरांवर सगळ्या मामल्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या आता स्वतः खूप वाईट वाटतं समजून की त्या स्वतः विश्वस्त आहेत त्यांच्या एका संस्थेच्या। तुम्ही इमॅजिन करा, महिला आयोगासारखी बॉडी जी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, जी इतकी महत्त्वाचं त्या ठिकाणी त्याचं केंद्रस्थान आहे, अशा वेळी त्यांचे संबंध एका क्रिमिनल बरोबर, एका भोंदूबाबांबरोबर, त्यांच्या संस्थेबरोबर असणं ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम्ही शेका पक्षाच्या वतीने तातडीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।